इथे पण सेल्फी पॉइंट आहे. के बनवायची माती आहे ही बघा आणि त्यापासून आहे ना अशी भांडी बनवली जातात. लाईव्ह चित्र काढतात त्याचं. ताई हे कसं आहे? 1 लिटर आहे. इकडे बघतोय दादा कशी टी शर्ट आहे ही? कशी आहे ही? आजकाल जास्त चाललेले आहेत हे कितीला? 2800. अस्सल मुंबईकर साडींचं. हे कोणती साडी आहे ताई? मस्त आहे पण किती नाही. आणि हा मधोमध एकदम सिंधुदुर्ग किल्ला. इथे जेवण नसेल तरी चहा मात्र हवाच. बायकोच्या हातचा चहा. आणि काय ना कसा किमा पाव? कशी प्लेट आहे म्हणजे ही वाली? ही बघा ही मटन कलेजी, ही चिकन कलेजी. कंपॅरिझन चाललंय बघा बार्बेक्यू स्टाईल. स्टॉप महाबळेश्वर आहे. ते ब्लॅक फॉरेस्ट वगैरे आहे. आणि विजिट करा. काय नाही घेतलं तरी चालेल. जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेशा. आणि तुमचं स्वागत आहे थेट छत्रपती श्री शिवाजी महाराज पार्कच्या इथून जे दादरच्या इथे. आणि आज आपण आलो आहे दादर श्री छत्रपती शिवाजी पार्कच्या इथे. कारण का इथे आहे ना आता आर्ट फेस्टिवल भरलाय. आज मला वाटतं याचं 4थं वर्ष आहे. आणि ह्याची जी वेळ आहे ना ती सकाळी 12 वाजल्यापासून रात्री 9:30 वाजेपर्यंत आहे. आणि याची डेट आहे ना ती 9, 10, 11 आणि 12 जानेवारी 2025 अशी आहे. तर आता आपण आतमध्ये जाणार आहे. आतमध्ये कसं असं माहिती आहे, जे नवीन नवीन आर्टिस्ट असते त्यांना हा एक प्लॅटफॉर्म असतो आपलं परफॉर्मन्स दाखवायला. तर तेच आतमध्ये काय काय ते आपण बघणार आहे. आणि आता आपण वेळ नाही घेता आणि व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही बघतार आहे सुधीर विथ ज्योती ब्लॉग आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आहे ना हा गेट आहे हा आतमध्ये जाण्यासाठी. बघा 9, 10, 11 आणि 12 जानेवारी आहे. सकाळी 12 ते 9:30 वाजेपर्यंत याचं टायमिंग आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल 2025. आणि आता आपण आतमध्ये चाललो आहे आणि बघणार आहे. समोरच प्रोग्राम वगैरे सगळे चालू आहे. आणि पहिला दिवस आहे आणि खूप सारे लोक आलेले आहे. हे बघा या साईडला. आणि सर्वात पहिला जसं तुम्ही एंट्री करणार ना हे बघा इथे पण सेल्फी पॉइंट आहे. आणि त्याच्या समोरच हा बघा इथे पण सेल्फी पॉइंट आहे. हा बघा मस्त एकदम. इथे पतंग आणि फिरकी लावली. आता संक्रांत येते ना तर हे पण एक आर्ट आहे सगळं. आणि इथे खूप जण इथे सेल्फी वगैरे काढतात आहे. आणि समोरच खूप मोठी अशी स्क्रीन. आणि समोर तुम्ही बघणार ना तिथे काही काही प्रोग्राम चालू आहेत. आणि आता आपण इकडे बघा पहिलाच इथे आपल्याला बघायला भेटतंय. बघा इथे ना मातीची खेळणी बनवली जातात आहे. बघा मातीच्या वस्तू आहेत. बघा मटके बनवायची माती आहे ही बघा. आणि त्यापासून आहे ना अशी भांडी बनवली जातात. हे त्यांनी आताच बनवली आहे. आणि अजून पण इथे काय काय बनवतात आहे हे बघा. आणि याची प्राइस आपण का कसं आहे 100 रुपयाला आहे बघा. आणि हा ग्लास मातीचा कोणता पण हे घेतला 100 रुपये ना. जे सांगणार ते तुम्हाला बनवून देणार. अच्छा असं आहे म्हणजे आपण स्वतःनी बनवायचं आहे. ह्याचं काय बनवता आता? अच्छा काय पण शेप देऊन हे बनवू शकणार आहे बघा. मस्त एकदम. चला आता पुढे आलो ना आपण. हे बघा इथे ना एकदम लाईव्ह चित्र काढतात आहे. माणसाला तिथे समोर बसवलेलं आहे. आणि आर्टिस्ट आहे ना इथे हे बघा लाईव्ह चित्र काढतात आहे. त्याचं हुबेहूब एकदम समोर बसले. चालू आहे त्यांचं काम हे बघा. आणि इथे पण पुढे बघणार ना इथे मुंबई म्हणजे आपल्या मुंबईमध्ये बघा बघा लोकल आहे. पतंग आहे आणि ट्रेन वगैरे आहे. बाप्पा आहे आपला. इंडिया गेट आहे. एका ह्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे हे बघा. आणि खाली समुद्र आहे. आणि समुद्रामध्ये बघा ही बघा बोटी आहे ते बघा. आणि याच्या बाजूलाच आहे ना इथे पण मला वाटतं आहे लाईव्ह त्याचं चित्र काढतात आहे बघा. माणूस समोर बसलाय. आता पुढे बघूया आपण इथे लाकडी घाण्यावरचे शुद्ध तेल इकडे आहे. बघूया आपण इथे त्यांना विचारूया. बघा लाकडी घाण्यावरचे शुद्ध तेल आहे. आणि हा त्यांचा नंबर आहे. ताई हे कसं आहे? 1 लिटर आहे. हे कितीला? हे कसलं आहे? करडईचं तेल. अच्छा तुम्ही कोणता कोणता ठेवतात मग? शेंगदाणा करडई. आणि हे त्यांचा पॅम्पलेट आहे. असे ह्या तऱ्हेचे त्यांच्याकडे तेल आहेत. आणि इथे लावलेले आहेत. हे बघा हे कसलं आहे? हे वाला कसलं आहे? हे शेंगदाणा. हे कसं? 350 रुपये लिटर आहे. आणि लहान मोठी बॉटल पण इथे मिळून जाईल तुम्हाला. हे एकदम नॅचरल आहे. चला आता पुढे जाऊया.
नक्की त्यांना कनेक्ट करा। आणि हा जो स्टॉल आहे हा तुम्हाला माहिती आहे छत्रपती, त्यानंतर खाली पण छत्रपती। इथे तुम्हाला प्रिंटेड टी शर्ट भेटतात आहे बघा। दादा आपण इकडे बघतोय, दादा कशी टी शर्ट आहे ही? 400 रुपये ना, कोणती पण साईज आणि कोणती पण आहे ना। हे बघा मस्त एकदम टी शर्ट इथे प्रिंट करून ठेवले। आणि ते बॅच काय आहेत ते तिथे आहेत ते? हा अच्छा, फ्रीज वगैरे ला ते गड किल्ला ते कसे आहे? ते 50 रुपयाला आहे का? मी दाखवतो तुम्हाला तिकडे। अच्छा हे बघा हे जे आहेत ना बॅच आहे तिकडे, मतलब फ्रीजला कपाटाला वगैरे चिपकावलं येतं। जीवदान हे सगळे ना शिवाजी महाराजांच्या रिलेटेड सगळे आहेत। हे बघा हे 50 रुपयाला आहे। पुढे आहे नवलाई क्रिएशन्स आहे, हे तुमचं आहे ना? नवलाई क्रिएशनच आहे ना नाव? हे काय साड्या आहेत ना? बँगलोरी साडी, हँडलूम साडी, ओके। अच्छा कशी आहे ही? हा किती? 2550 चंदेरीमध्ये ही वाली, सगळे तेच आहेत ना हे? आणि हे वाले हे ॲपल बॉर्डर हँडलॉक, हे कितीला? टेम्पल बॉर्डर, अच्छा या 1750, हा 1750 ला। बघा याच्यामध्ये पण व्हरायटी, हे लिनन मधले हे आजकाल जास्त चाललेले आहेत। हे कितीला? 2850, हे 2850, त्यामध्ये पण कलर तुम्हाला भेटेल। आणि ही कोणती आहे ताई? आसाम हँडलूम आहे। अच्छा ही आसाम हँडलूम, डिझाईन वरून माहिती पडली। हे कितीला? 2250, हीच आहे का ती? अच्छा हे बघा हे 2250 ला आहे। हे बघा मस्त आहे एकदम, हे 2250 आणि याच्यामध्ये हे कलर आहेत। आणि ही ताई? मटका खादीमध्ये आहे। अच्छा ही मटका खादीवाली आहे, ही बघा त्याला मसलिनचा पल्लू दिलेला आहे जामदानी विविंग मध्ये। अच्छा पूर्ण हँडलूमची साडी आहे, तुम्ही बघू शकता मसलिन पल्लू आहे ह्याला। मस्त वाटते। आणि ऑल ओव्हर बुट्टी आहे, ऑल ओव्हर बुट्टी आहे याला। ही कितीला ताई? या 2650, या 2650 ला आहे। चिनॉय सिल्क मध्ये आहे। ही कुठली? चिनॉय सिल्क, अच्छा हे पण 2850 ला। ही कोणती? सुंदर आपल्याकडे ढाकाई जामदानी मध्ये आहे, ढाकाई झांगदाई, प्रीमियम क्वालिटी कॉटन, ऑल ओव्हर हँड वोवन आहे। हा हे प्रिंट नाहीये। अच्छा हे प्रिंट नाही, हातमागावरची आहे। अच्छा ही हातमागावर करतात ती आहे। हे बघा हँडलूम्स पूर्ण, मस्त डिझाईन वाटतंय। हा बघा पल्लू, हे कितीला ताई? या 3250, अच्छा ह्या 3250 ला एक आहे। बघू शकता सगळ्याचे सॅम्पल, हे बघा सगळे सॅम्पल लावलेले तिथे। हे बघा समोर, आता ही लावली ती समोरची ती आहे ना? हा ही बघा ती लावली आहे ती, आणि इथे पण आहेत। आणि हे सगळे अलग अलग पॅटर्न आहेत। हे बघा आणि समोर लावले ते पण तेच आहे ना, फक्त ते कलर ऑप्शन आहेत ते खाली पण। अच्छा या प्युअर कॉटन वाले आहेत, हा ऑफिसला वगैरे। इझी टू ड्रेप, इझी टू मेंटेन, कपडा पण एकदम चांगला आहे तो। हे कितीला? या 2250, अच्छा हे आपण 2250। आणि बघू शकता ताईंकडे खूप सारा कलेक्शन आहे। आणि नवलाई क्रिएशन यांचा आहे, गाला नंबर 20 आहे, 20 आहे। थँक्यू ताई। चला आणि त्याच्या बाजूला इथे आहे हा परफ्यूमचा मला वाटतं हे आहे स्टॉल आहे। कसा दिला परफ्यूम? 1300। मोगरा एकच येतो ना याच्यामध्ये का सेट येतो? पण 1300 ला एकच आहे। अच्छा हे एअर फ्रेशनर 890 ला 4 रूम मध्ये। आणि हे अत्तर आहेत, अत्तर मध्ये पण क्वालिटी। हे कितीला आहे अत्तर? 999 ला। तर तुमचा हे आहे काय? हे बघा यांचं कार्ड आहे, तुम्ही पाऊस करून बघू शकता, दोन्ही साईडला आहे। आणि हे रेट वगैरे आहेत का तुमचे? जरा दाखवा ना ते। हे बघा यांच्याकडे जे फ्लेवर आहेत ते आहे, आणि ह्यांचा रेट आहे, आणि त्याची क्वांटिटी किती आहे ते आहे। तुम्ही पाऊस करून बघा। चला आता पुढे जाऊया। खूप सारे स्टॉल इथे लागलेले आहेत, आतल्या बाजूला पण आहे। आणि हे बघा आता इथे ना सगळे मतलब आर्टच्या रिलेटेडच आहे। हे बघा छोटा गणपती बाप्पा इथे किती मस्त वाटतो हा, म्हणजे असं तुम्ही ठेवू शकता। आणि त्याबरोबर हे बघा काय काय असं मतलब चांगले चांगले याच्यावर सुविचार आहेत, आणि काय काय फोटो आहेत। हे फक्त 99 ला आहे, ते 99 ला आहे, कोणता पण घ्या। चला आता पुढे आलोय, हे चिकू पिकू स्टॉल आहे। आणि इथे आहे ना हे लहान मुलांची पुस्तकं वगैरे आहेत इथे। बघा नाव, टोपण नाव, चिकू बंट्या वगैरे खूप सारे कॉमिक्स टाईप आहेत हे, बोर्ड गेम्स वगैरे। ताई कशी आहे? कितीला आहे पुस्तक आहे?
ही 90 रुपयाला. 90 रुपये म्हणजे हे लहान मुलांचं आहे का फक्त? हे लहान मुलांसाठीच पुस्तक आहे. सगळी लहान मुलांचीच आहे. ओके, म्हणजे हा काय कॉन्सेप्ट काय हा? हा काही नाही, हे लहान मुलांसाठीचं मासिक आहे. अच्छा. मासिक कम ऑडिओ स्टोरीजचं ऍप असं कंबाईन सबस्क्रिप्शन असतं. अच्छा. तर मासिकातल्या प्रत्येक मासिकाची ह्याच्यावर तुम्हाला प्लेलिस्ट मिळेल. हो. आणि ह्याचा ऍप पण आहे म्हणजे? हो, ऍप पण. ह्याचा ऍप पण आहे बघा. स्टोरीजचं ऍप आहे. ओके. बघता नाही येणार, मला ऐकू येईल रेडिओ सारखं. अच्छा. कमी करायचं आहे आपल्याला. हो. त्यामुळे ते हातात न देता तुम्हाला गोष्टी सांगतो आपण तशा पद्धतीनं ते केलेलं आहे. आणि 1350 मध्ये तुम्हाला वर्षभराची पुस्तकं आणि शिवाय ऍपचं सबस्क्रिप्शन मिळेल. अच्छा, 1350 मध्ये. ओके, तुम्हाला चला आता पुढे जाऊया. आणि पुढे पण बघणार नाही ते, हा कुर्तीजचा स्टॉल आहे. हा बघा, सगळे कुर्तीज लावलेले आहेत ह्या. हा बघा, बाहेर पण आहे. आणि क्लासिक ग्रेझी याचं नाव आहे. हे काय फुल आहे का ताई? वन पीस आहे का? अच्छा, ते समोर लावलंय ते बघा. हे बघा, फक्त कुर्ती आहे ही. कितीला आहे ताई? 900. कॉटन आहे ना ही? अच्छा अच्छा, हा त्याच्यावर ही लेअर दिसते, ट्रान्सपरंट लेअर आहे पण आतली नक्षी दिसते त्यात म्हणता. अच्छा. कॉटन चंदेरी सिल्क. हो. आणि ह्याचे हे आहेत ना ज्यामध्ये कलर्स आणि तिथे ठेवलेले आहे. आणि ही वाली सगळे तेच आहेत. ओके. आणि हे शॉर्ट कुर्ती कितीला ताई? हे शर्ट आहे ना, हे कितीला? 750 ला. क्रॉप टॉप कितीला? 550 ला. अच्छा, लेडीज शर्ट 750 ला. शॉर्ट टॉप ते 750 ला. 650 सॉरी. आणि हे काय? हे वन पीस कसे आहे? अच्छा, 1250, 1350 आणि 1500 असं आहे. आणि खूप सारा कलेक्शन ताईकडे आहे. ते काय समोर? हा काहीतरी नवीन वाटतंय. ते काय आहे? गाव हा एक झूम होत आहे. अच्छा, हे बघा इथे आहे. हा बघा, तीच डिझाईन आहे, ते फक्त कलर अलग आहे. हे बघा, अलग अलग आहे. हे बघा. हा हा. अच्छा, हा वरून पण क्रॉप टॉप आहे. अच्छा. ओ अच्छा, हा पूर्ण सेट 1250 आणि काहीतरी डिफरंट असं काहीतरी नवीन कॉन्सेप्ट आहे. अस्सल मुंबईकर प्रारंभ कलेक्शन. तुम्ही तिकडे पण होते, मला लास्ट टाइम घ्यायला नाही भेटलं होतं तुम्हाला. खूप गर्दी होते. ते मागे काय होतं ना, इथेच होता बाजूला. हा दिवाळी बाजारमध्ये. तर ताईंकडे पण खूप मस्त मस्त कलेक्शन आहे बघा साडींचं. हे कोणती साडी आहे ताई? कुठली? घडी घडी. ओके, मस्त वाटतंय एकदम. नवीन कॉटन पॅटर्न आहे का? मस्त आहे. कितीला आहे? 1800, 1800 रुपये. ओके. आणि याच्यामध्ये पण बघा कलर आहे इथे. हा, नाही असं बघूनच खूप चांगलं वाटतंय. आणि ही कोणती आहे? अच्छा. ओके, ही बघा, ही पण मस्त वाटते एकदम. आणि याच्यामध्ये पण कलर आहे. कितीला आहे ताई? किती? 2000 ला. हा. आणि समोर ती पैठणी लावली आहे का? पैठणी किती पासून स्टार्ट आहे? माझ्याकडे सेमी पैठणी जे आहे ते 1500 पासून स्टार्ट अच्छा, आहे. सेमी पैठणी 1500 पासून स्टार्ट आहे. आणि हँडलूम मध्ये माझ्याकडे ती कॉटन पैठणी आहे, ती 10,000. अच्छा, ही हँडलूम आहे कॉटन वाली. ही कितीला? 9500 च्या रेंज आहे. 9500. ओके, 9500. ओके. आणि खूप सारा कलेक्शन आहे ताईकडे. या तुम्ही इकडे प्रारंभ कलेक्शन. ओके. आणि 17 नंबर गाला यांचा. थँक्यू. चला, पुढचा स्टॉल आहे हिरकणी ए स्टायलिश टच म्हणून. गाला नंबर 27 आहे. आणि हे बघा, यांच्याकडे ना पूर्ण हे लेडीजचा हा पूर्ण ज्वेलरी आहे. तर इथे नेकलेस वगैरे ठेवलेले आहेत. हे हार आहेत ना? हे कितीला ताई? हे कॉपर. अच्छा, हे 1300 वाला आहे. हे बघा, विथ इयरिंग आहे याच्यामध्ये. आणि हा मोठा वाला आहे, हा थोडा सिल्वर कलेक्शन. हे 700 आहे विथ इयरिंग. अच्छा, विथ इयरिंग 700 आहे. आणि हे कानातले आहे ना? कानातले कसे आहे? अच्छा, ही व्हरायटी जी आहे ती 250 आणि 300 अशी रेंज. अच्छा, ही 250 आणि 300 कॉपर पेस्ट आहे. ऑक्सिडाइज मधले आपले 150 पासून रेंज. आणि हे वाले आहेत ते 150 पासून स्टार्ट आहे. आणि हे वाले कानातले? हे पण 150, 200, 300. अच्छा, 150, 250, 300 असं त्यांचं कलेक्शन. आणि हे काय आहे? थोडं हे फॅन्सी आता आजकाल अँटी टार्निश मध्ये कडा आले. अच्छा, हे फॅन्सी कडा आहे. ते बघा, हे प्रत्येक शेप मध्ये. हा येते बघा ना, किती मस्त डिझाईन आहे तिथे. हे काय रेंज चालू आहे? हे 300 ची. कोणता पण? हा,
अच्छा हे कोणता पण घ्या 3 डेलिकेट कोणाला हवं असेल तर हा, डेलिकेट हा, पण हा. आहे, कोणाला असं थोडं स्टेटमेंट हवं असेल तर असे मोठे पण आहेत बिग ओ, साईज. मस्त आहे. ग्रासमध्ये पण आहेत आपल्याकडे. ग्रास मध्ये खूप छान छान कलेक्शन आहे इथे हे बघा. आणि इथे पुढे पण बघणार बँगल्स कसे आहेत ताई? या बँगल्स आपल्या 500च्या रेंज पासून स्टार्ट आहे. अच्छा हे 500 पासून स्टार्ट आहे हे बघा. आणि काय आहे बुगड्या आहेत. ह्याला काय बोलतात हे काय आहे? बुगड्या बुगडी 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 हे काळ. अच्छा हे कितीला? ते 180 200 180 200 250. आणि या ताईंकडे खूप मस्त मस्त कलेक्शन आहे बघा. मध्ये पण प्रकार आहेत. अच्छा हे गळ्यात घालायला. ओ हे बघा इंडो वेस्टर्न स्टाईल साठी पण आहेत, वेस्टर्न स्टाईल साठी. हो इथे मस्त गळ्यात वगैरे घालायला खूप सारं आहे. हे कितीला ताई स्टार्टिंग याची? 600 700 अशी. 600 700 पासून स्टार्ट आहे. धन्यवाद. आहे ताई हे जे आहे मावळा आहे. हा मावळा जो आहे इतिहास शिकवणारे खेळणी बनवतो. अच्छा त्याच्यामुळे तुम्हाला आमचा राष्ट्रीय पारितोषिक विजेता बोर्ड गेम भेटणार आहे. हा मी तुम्हाला दाखवू शकते डिस्प्ले या लोक हे बघा. नवीन काहीतरी इथं आपल्याला बघायला भेटत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर हे बघा. गेमचे 100 घटना आणि आज ते सांगतात सुद्धा. अच्छा गेमचा मतलब काहीतरी नवीन कॉन्सेप्ट आहे बघा इथे. आणि इथे कटआउट वगैरे पण लावलेलं आहे, छान आहे बघा. मी ना बाहेरून आता आतमध्ये आलोय आणि इथे ना हा एक हॉल आहे. आणि या हॉलमध्ये नाही बघा मागे बघणार ना तुम्ही, इथे ना छत्रपती शिवाजी महाराज यांनी आरमारांचा कसा मतलब त्यावेळेला उपयोग झाला, जहाज वगैरे, हे कोणाला इतिहासामध्ये नव्हतं. ते इथे ना या हॉलमध्ये सगळं दाखवलेलं आहे. मी तुम्हाला फक्त दाखवतो. जेव्हा तुम्ही याल नाही तेव्हा इथे पण व्हिजिट करा. खूप मोठं आहे आणि त्यांचे शस्त्र वगैरे पण तिथे लावलेले आहे. मी ते पण तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडनं आपण आतमध्ये आलोय आणि हा बघा केवढा मोठा हॉल आणि समोरच लिहिलेला आहे आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे, जसे अश्वलाल तशी त्याची पृथ्वी प्रजा आहे. आणि हे बघा इकडनं स्टार्ट केलेलं आहे. जहाज आहे ते आरमार म्हणजे जहाज, लढाऊ जहाज ते बोलतात ना ते आहे. हे बघा इकडे आहे, तिथे समोर पण आहे बघा. आणि हा मधोमध एकदम सिंधुदुर्ग किल्ला इथे बनवलेला आहे बघा. समुद्र आहे बाजूला आणि समुद्राच्या ह्याच्यामध्ये हुबेहूब प्रतिकृती सिंधुदुर्गाची इथे उभारलेली आहे. आणि समोरच तिकडे आहे ना शस्त्र वगैरे ठेवले आहे. आणि आपण जे आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही आपण असं त्यांना बोलतो. हे ना अशी सगळी इथे जहाजं ठेवली आहे, लढाऊ जहाज. तर तुम्ही इथे माहिती ना येणार ना तेव्हा इथे लिहिलेली आहे, ती तुम्ही पाऊस करून वाचू शकतात. ते ना हे बघा हे दुर्मिळ आहे ना शंभूराई नाणी आहे ते बघा आतमध्ये ठेवलं आहे एकदम शोकेसमध्ये. हे बघा त्यावेळची जी नाणी आहे ना ती खूप आहे बघा. 2 इथे नाणे ठेवलेले आहेत हे बघा, दिसले हे बघा फिरताना इथे. आणि इथे पण आहे बघा तशी त्यावेळेला ती नाणी होती आणि खूप लिमिटेड इथे एडिशन आहे. आणि त्याच्या समोरच इथे वरती जायला स्टेजवर इथे शस्त्र ठेवलेले आहेत हे बघा. सगळं दाखवतो मी तुम्हाला वरती जाऊन. हे बघा फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणजेच आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांचे हे बघा इथे हे तलवारी आहेत, त्यांचे शस्त्र ज्या त्यावेळेचे होते ते आहेत इथे. हे बघा हा अंगरक्षक ते कोट बोलतात ते. आणि ही ढाल आहे आणि लहान इथे तोफ ठेवलेली आहे हे बघा. त्यावेळची शस्त्र कशी होती. आणि त्यानंतर बघा इथे पुढे बघा हे बघा इथे पण ठेवलेलं आहे ते मस्त एकदम. इथे मला ना नॉवेल आयडियाज आहे. आणि इथे आहे ना हे असे छोटे छोटे बघा इथे असेल जेवण नसेल तरी चहा मात्र हवाच असे हे बायकोच्या हातचा चहा. आणि खूप सारे इथे मेसेज लिहिलेले आहेत. आणि फ्रीजला वगैरे आणि कपाटाला चिटकवण्यासाठी आहे हे बघा इथे पण. आणि अलग अलग डिझाईनमध्ये. ताई कितीला आहे? कोणता पण आहे 150ला? ह्याच्यातले 150 आहे. सगळ्यांचे अलग अलग. 150 पासून कितीपर्यंत चालू आहे? अच्छा 75 पासून 500 पर्यंत. आणि हे राजा छत्रपती शिवछत्रपती वॉल डेस्कवर ठेवायचं आहे. अच्छा 400 रुपये. हे 400 रुपयाला. मस्त कलेक्शन आणि खूप सारा मॅसेज आहे इथे बघा लिहिलेलं, छान वाटलं. आता पुढे आलं आपण SMD द पर्स बुटीक आहे बघा. इथे काका असतात इथे. आणि इथे बॅग आहेत लहान लहानपासून. काका कसे आहे बॅग? 695 ला. लेडीज आहे का ही? अच्छा युनिसेक्स आहे. हे कोणते पण आहे? हे कोणते पण 650ला आहे? हे कोणते पण 650? अच्छा 695 हे वाले मस्त. आणि युनिसेक्स आहे, कोणी पण वापरू शकतात.
जनरली लेडीजसाठी आहे. हे 525 आहे. अच्छा, ही फक्त लेडीजसाठी आहे बघा. हे 550 आहे. हे बघा, हे पण युनिसेक्स. ओके. आणि काका ही कशी आहे? ही 220. ही तर लेडीज असणार. ही 220 आहे लेडीज. आणि ही मोठीवाली? ही लेडीज लॅपटॉप बॅग आहे. अच्छा, ही लेडीज लॅपटॉप बॅग. ही कितीला? ही 1600 रुपये ही वाली. आणि ट्रॅव्हल बॅग आहे जिमसाठी वगैरे. ही कितीला? ही 1200 रुपयाला. ही बघा. अच्छा, हे बघा, ही 1200 रुपयाला आहे. आणि छोटी पर्स कशी आहे काका ही? अच्छा, 110 पासून आहे. पावचे छोटे पैसे वगैरे कॉईन्स वगैरे ठेवायला. ही 70 रुपयाला आहे. मस्त. यांच्यावर स्वतःचाच मॅन्युफॅक्चर आहे. थँक्यू. चला, आता पुढचा स्टॉल आहे इथे बघा. तांबरा कास्य म्हणून आहे. आणि कास्यापासून इकडे बनवलेले इथे वस्तू आहेत. हे बघा, नेकलेस, हार वगैरे, शोच्या वस्तू पण आहेत इथे बघा. टायनी मायनी मोर. आणि इथे बॅग्स आहेत अलग अलग, मतलब मॅसेज लिहिलेला आहे ह्याच्यावरती पण. ताई कसं आहे बॅग? नार गुलजार 300 ते 350 मध्ये आहे बघा. कोणत्या नेचर पण मस्त मस्त मॅसेज लिहिलं जसं टी शर्टवर लिहिलेलं असतं. आणि इथे पण फ्रीजला चिटकवायचं ना. हे कितीला? हे 200 ते 700 पर्यंत आहे बघा. मस्त एकदम. फ्रुट्स वगैरे पण आहे इथे. आणि हे केळीचं पान आहे. हे कितीला ताई? याच्यात जेवण वाढलंय 550ला. आणि हे ताट आहे. हे बघा, मस्त एकदम. हे पुस्तक आहे ना? अच्छा, हे लहान मुलांसाठी कलर करायला. ओके. हे कितीला आहे पुस्तक? 110 रुपयाला. कोणता पण घेतलं ते. आणि हे लहान काय आहे? कानातले. ओ, हे कानातले कितीला? 100 ते 250 रुपयाला आहे बघा. मस्त मस्त. आणि हे बघा, ही लहान पर्स कितीला काकी? 110ला. छान छान, मस्त एकदम कलेक्शन. बघा, इथे ना खूप सारं कलेक्शन आहे. मी तर सांगतो ना, तुम्ही एकदा इथे व्हिजिट करा. काय नाही घेतलं तरी चालेल, पण बघण्यासारखं खूप आहे. आपली संस्कृती आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आधारावर खूप काय काय इथे आहे. तर इथे एकदा व्हिजिट नक्की करा. हे बघा, आता आपण ना इथलं सगळे स्टॉल होते आणि तो हॉल होता ना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आरमार वगैरे ते तिकडे दाखवत होते. आणि हा इथे या बाजूला दुसरा सेशन आहे इथे. आणि इथे पण तुम्हाला जास्त करून ना इथे कपडे, साडीज वगैरे तुम्हाला इथे खूप जास्त बघायला भेटेल. आणि जास्त करून मला वाटतं लेडीजचंच सगळं इथे सामान आहे. हे बघा, या साईडला पण इथे जरा आता बघूया आपण कला बाय धंदा. आणि हा थोडा मला अलग कॉन्सेप्ट वाटतो आहे बघा. मस्त टोपी वगैरे इथे आहे बघा. आणि खूप सारे सेलिब्रिटींनी पण इथे हा पॅटर्न इथे आजमावलेला आहे बघा. त्यांचे फोटो पण इथे लावलेले आहेत. आणि या ताईंनी पण इथे टोपी घातलेली आहे. तर काय सांगाल ताई, काय टोपी आहे ही? कोणती आहे? अच्छा. ओ, हा, हे दिसलं इथे बघा. हे सारे कलेक्शन आहे बघा इथे. कशी दिली टोपी? 550ला आहे का? थोडा अलग कॉन्सेप्ट आहे इथे. आणि हे बघा, इथे खाली बघणार ना, हे काय आहे? तोरण आहे. वॉल. हे कुठे आहे? म्हणजे असं वॉलला अगर लावू शकतो आपण. हे बघा, शुभ लाभ आहे, पावलं आहे. हे कितीला ताई? 500 पासून स्टार्ट. अच्छा, हे 500 पासून स्टार्ट आहे. आणि हे वाला? हे वाला 799. हे 799 पासून. आणि हे काय आहे? दिया बेस आहे, दिवाणी सामान. अच्छा, हे कितीला? हे 500ला पेअर आहे. अच्छा, हे 500ला पेअर आहे बघा. आणि हे पर्स आहे ना, बटवा टाईप? समोसा पाऊच. हे कितीला? मस्त एकदम 150ला. आणि हे काय आहे? अच्छा, हे गुढी वस्त्र. ओ हो हो. अच्छा, हा ते बघा लावलेलं गुढी वस्त्र. हे कितीला? अच्छा, हे 1500 रुपयाला आहे बघा. आणि खूप सारं कलेक्शन इथे यांच्याकडे आहे. या इथे तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. खूप सारे मॅसेज पण इथे असं तुम्ही बनवून घेऊ शकता. हे बघा. चला, आता पुढे आलो. आणि हा लहान मुलांचा स्टॉल आहे बघा. लिटिल एली अँड कंपनी आहे बघा. आणि इथे पण लहान लहान मुलांचे इथे सगळं हा एक स्टॉल आहे. आणि हा पहिलाच सूट आहे ना हा दादा? शरारा आहे लहान मुलांचा. कितीला? 950. डिपेंड ऑन एजवर आहे. आणि हा सूट आहे, हा जेंट्स आहे ना, छोटा पोराचा आहे ना. कितीला? 550 वगैरे. आणि समोर पण कलेक्शन लावलेलं आहे. आणि सगळे अलग अलग रेंज आहे, याची सांगू शकत नाही. आणि हा फ्रॉक कितीला दादा? हा 800ला. आणि त्यामध्ये पण बघा किती सारे कलर आहेत आणि व्हरायटी इथे आहेत. हे बघा, हे बघा तिकडे आहे ना, तो आर्ट फेस्टिवल चालू आहे. आणि ते बाहेर पण घेऊन बसले आहेत छोटे छोटे जे असतात ना बिचारे, त्यांच्याकडनं पण काहीतरी घ्या. ते पण मेहनतच करतात आहे. कानातले. आणि ते पण मस्त आहेत. मला तर हा कॉन्सेप्ट आवडलाच आहे. हे बघा, इथे मॅसेज लिहिलेला आहे. इथे हे चिंचान आहे, खूप सारं इथे आहे. तर ह्यांच्याकडनं पण काहीतरी घेत जावा. हे बघा, इथे पण पुढे पुढे.
आता मी आहे ना तुम्हाला इथे नेक्स्ट फूड काउंटर दाखवतो तिकडे. हे बघा इकडे आहे ना हा मेन रोड आहे आणि इथे ना अशी बाईक वगैरे पार्किंग करू नका, काही गॅरंटी नाही त्याची. एक साईडला आतमध्ये तिकडे लेन आहे ती बघा पेट्रोल पंपच्या इकडे, तिकडे एक टाइम पार्क करा, काय घेऊन नाही जाणार आहे. पण इथे अशी पार्क नका करू, लोकांना पण त्रास होतो आणि तुमची गाडी पण उचलली जाईल. हे बघा तो आर्ट फेस्टिवल तिकडे चालू आहे आणि हे बघा त्याच्या बाजूलाच नाही इथे हे बघा मुंबई फूड फेस्टिवल पण त्याच्या बाजूलाच आहे. आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. चला आता आतमध्येच चाललोय आपण आणि खूप मस्त असं डेकोरेशन पहिल्याच एंट्रन्सला आपल्याला बघतंय आणि खूप सारा इथे प्रतिसाद आहे इथे. हे बघा आणि आपण पुढे आलो ना, हे बघा इथे पण एक छोटा सेल्फी पॉइंट इथे पण ठेवलेला आहे. हा एक इथे एक आहे आणि हे बघा इथे पण एक आहे. इथे पण लोक इथे फोटो वगैरे काढतात आहे सेल्फी पॉईंटच्या इथे. आणि पुढे आलो ना आपण, इथे काहीतरी प्रोग्राम चालू आहे आणि हा बघा केवढा मोठा स्टेशन आहे. त्याला आता पहिला स्टॉल आहे शिवतीर्थ वडापाव केंद्र इथे आणि आपल्या मुंबईची जी खासियत आहे ती वडापावचा शिवतीर्थ वडापाव इकडे. आणि हे बघा वडापाव इथे 18 रुपयाला आहे बघा आणि वडा प्लेट 30 रुपये. भजीपाव प्लेट एकदम गरम आणि मस्त इथे तुम्हाला फ्रेश एकदम बनवून देणार आहे बघा. त्याच्या बाजूला तर ना इथे खानदेशी खाद्य संस्कृती आहे आणि ते आपल्याला बघा ना हा पूर्णाचा पाडा का माडा बोलतात याला. हे बघा किती इथे एकदम फ्रेश बनवतात आहे आणि हे आहे थालीपीठ आहे ना, हा थालीपीठ आहे हे बघा. आणि इथे पुढे ही झुणका भाकर आहे, पिठलं भाकरी आहे, झुणका. ते पूर्णाचा माडा बोलतात ना, काय बोलतात त्याला? कितीला तो? 150ला. आणि थालीपीठ कसं? 200ला प्लेट आहे. आणि थालीपीठ आणि पिठला कसा? हे कसं पिठला आणि भाकरी 200ला आहे बघा. आणि कचोरी आहे बघा, ही फेमस यांची कचोरी 50ला 2 आहे आणि मसाला पापड पण एकदम मस्त एकदम फ्रेश आहे बघा. आता पुढचा स्टॉल आहे इथे नंदिनी फूड्स आहे इथे आणि इथे स्नॅक्स वगैरे आहेत बघा. इथे मसाला डोसा 70 रुपये, साधा डोसा 60 आणि इथे सगळे चीज डोसा आहे, उत्तप्पा हा सगळा आज स्टॉल आहे. हे बघा इथे मेंदूवडा पण ठेवलेला आहे. इथे मेंदूवडा इथे 50 रुपये प्लेट आहे आणि डोसा वगैरे तुम्हाला ऑर्डर देणार तर तिकडे बनवून देणार. स्टॉल आहे सेलिब्रेशन आणि इथे फ्रेंच फ्राईज सोडा वगैरे आहे बघा. इथे असं सॉफ्ट ड्रिंक वगैरे इथे तुम्हाला भेटून जायला बघा. आणि त्यांच्या याचा इथे मेनू आहे आणि त्यांचे रेट आहे तिथे. आणि पुढे हा चाट पुणेरी भेळ आहे बघा. पुणेरी भेळ इथे बनवली जाते पुणेरी भेळ. बघा थोडा आवाज आहे, आवाज येत आहे हे बघा. पुणेरी भेळ कैसा द्या पुरण कितीला आहे? 100 रुपयाला. ही जरा एकदा इथे टेस्ट करा. हे बघा मस्त एकदम. पाणीपुरी पण आहे. गुदी फूड प्रोडक्ट्स आहे इथे आणि इथे नाही बघा चकली आंबोळी वगैरे काय काय इथे बघा. साबुदाणा कुरडाई आहे इथे. कितीला आहे ताई? 40 रुपयाला. कोणता पण 40 रुपयाला आहे. वेगवेगळं आहे बघा. हे 30 रुपयाला आहे, हे 40 रुपयाला आहे. आणि हे मालवणी वड्याचं पीठ आहे. हे कसं? हे 80 रुपयाला आहे मालवणी. आणि मोदक पीठ कसं आहे? बासमती मोदक पीठ 70 रुपये आहे बघा. आणि हे चकली किती आहे? चकली 150 रुपये. 150 रुपयाला चकली. आणि सगळे घरगुती प्रोडक्ट्स आहे इथे. अंजली नागपुरी सावजी स्पेशल विदर्भ. आणि हा बघा हा त्यांचा ना इथे मेनू आहे इथे बघा. सगळं चिकन मटन तुम्हाला काय भेटणार, फक्त चिकन मटन आहे बघा इथे. किमा पाव आहे ना? कसा किमा पाव? कलेजी पाव आहे 50 रुपयाला. 50 रुपयाला आहे का? आणि हे काय आहे? हे चिकन आहे ग्रेव्ही मधलं चिकन आहे. हे कशी प्लेट आहे म्हणजे? ही 250 रुपये थाळी आहे. कोणती पण? ही 250 रुपये थाळी आहे. याच्यामध्ये काय काय येणार? याच्यामध्ये भाकरी येणार, राईस येणार. भाकरी राईस आणि हे चिकन येणार. अच्छा हे चिकन येणार. हे सुक्क चिकन आहे. हे सुक्क चिकन आहे. 350 रुपये थाळी. 350 थाळी. आणि जवळावाली? जवळावाली 200 रुपये. जवळा 200 रुपयाला आहे. आणि मटन? मटन हे सुका मटन आहे. सावजीचं मटन वगैरे? सावजी मटन. अच्छा हे सावजी मटन आहे. अच्छा सगळे सावजी मटन मसाल्यामध्ये. हे कसं आहे? हे 400 रुपये थाळी. हे 400 रुपये थाळी बघा ना. मस्त एकदम फ्रेश एकदम बनवून ठेवलेलं आहे. ही वाली ही बघा, ही मटन कलेजी, ही चिकन कलेजी. हे काय? मटन वजरी. अच्छा ही मटन वजरी पण आहे बघा इथे. मस्त एकदम. ही मटन कलेजी. ही मटन कलेजी कशी आहे? प्लेट कशी? ही 350 आहे. मस्त आहे. कोंबडी वडे पण आहेत. कोंबडी वडे पण आहे ना. शोभा फूड्स आहे इथे. आणि बघूया त्यांच्या इथे काय काय मेनू आहे. हे व्हेज आहे का नॉन व्हेज आहे? हे व्हेज आहे. फ्राईड राईस आहे, नूडल्स आणि हे काय प्लेट येते का? असा कॉम्बो येतो? कॉम्बो पण येतो तुम्हाला. अच्छा अलग पण येतो. कॉम्बो कसा आहे? 250 ला कॉम्बो आहे आणि हे अलग पण भेटणार. हे काय आहे?
मटन किमा आहे, चिकन मटन किमा चिकन किमा हे कसं प्लेट आहे 200 आणि चिकन बिर्याणी 200 आहे बघा. इथे पण मस्त एकदम फ्रेश आहे बघा. तुम्ही इथे पण खाण्याचा आस्वाद घेऊ शकतात आहे. आणि आता पुढे बघा इथे मालवणी फ्युजन म्हणून आहे बघा. इथे काय आहे मालवणी फ्युजन बघा. लाडू आहे तिथे मेथी लाडू आहे बघा 180 आणि किमा पाव वगैरे पण इकडे भेटून जाईल. त्यानंतर बघा पुढे स्मिधी फूड सर्व्हिस आहे इकडे. इकडे तुम्हाला मटन भाकरी चिकन वडे कलेजी पाव किमा पाव हे सगळं इथे भेटणार आहे बघा. आणि हा बघा हा त्यांचा मेनू आणि त्यांचे रेट आहे इथे हे बघा. मस्त एकदम फ्रेश एकदम आहे बघा. चला आता पुढचा आहे ना हा विकी हाऊस ऑफ कबाब आहे. इथे कबाब बनवले जातात आहे बघा. चिकन कबाब आहेत आणि ते मस्त प्रिपरेशन चाललं आहे बघा बार्बेक्यू स्टाईलमध्ये. आणि हे बघा त्यांचा आहे ना हा मेनू आहे. चिकन टिक्का 160 रुपये, चिकन मलाई 180 रुपये. हे स्टॉप करून बघू शकतात तुम्ही. आणि असं प्रिपरेशन मस्त आहे. मोमो आहे. जर तुम्ही मोमोजचे लवर असेल तर इथे तुम्हाला मोमोज पण भेटणार आहे बघा. दादा कसे दिले मोमो दिखा दोगे जरा. हे बघा 100 रुपये पर प्लेट आहे. नॉनव्हेज आहे का व्हेज आहे? हे व्हेज आहे. हे बघा मस्त गरम गरम नॉनव्हेज 100. पुढे आपण आलो आहे आईस्क्रीमच्या काउंटरवर आलेलो आहे. आणि इथे सगळं खाऊन पिऊन झालं ना. आता स्वीट लागतं ना इथे. तर इथे सगळ्या कुल्फी आहे पुण्याची मस्त. आणि इथे हे बघा हर एक तऱ्हेची इथे कुल्फी आहे. कशी आहे ही 60 रुपयाला आहे. आणि बघा इथे ह्यांचा मेनू पण इथे लावलेला आहे. जो पाहिजे ते इथे तुम्हाला भेटून जाईल. हा आणि आता इथे पुढे बघा ना बोंबेरी आहे अ ट्रू टेस्ट ऑफ महाबळेश्वर आहे. आणि इथं त्यांनी डिस्प्लेला लावलं नाही बघा. जे महाबळेश्वर मध्ये तुम्हाला भेटणार स्ट्रॉबेरी आईस्क्रीम वगैरे आणि सगळं हे बघा इथे ब्लॅक फॉरेस्ट वगैरे आहे. आणि हा त्यांचा आहे ना हे बघा इथे मेनू आहे बघा. स्ट्रॉबेरी आईस्क्रीम बोंबेरी 200 रुपये 200 रुपये आणि 100-150 रुपये असा त्यांचा रेट आहे. हे बघा मस्त एकदम. मंडळी आता तुम्ही बघितला ना हा आर्ट फेस्टिवल होता. आणि खूप छान हा आर्ट फेस्टिवल आहे. तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा. काही घेऊ नका खाऊ पिऊ नका पण बघायला तरी या. खूप छान छान प्रोग्राम असतात आणि खूप मस्त इथे चांगला माहोल आहे इथे. आणि आता पण मी जेवढा आहे तेवढं तुम्हाला पॉसिबल आहे तेवढं मी तुम्हाला दाखवलं. आणि आपण भेटूया असं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि सबस्क्राईब करा. आणि आता आपण करतो इकडे बाय बाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.